जय जवान जय किसान. पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचा घास माती मोल आहे. शेतीत काहीही पेरलं तरी कर्जच उगवते. या कर्जाच्या दुःखातून माझा शेतकरी राजा कधी बाहेर येणार? अरे वरून निसर्ग आणि खालून राजकीय, या देशातली आणि राज्यातली परिस्थिती, यातून शेतकरी परिपूर्ण घायल झाला, रक्ताभांबळ झाला. रक्ताभांबळ शेतकऱ्याला आपल्या अंगावरचे जखमा सुद्धा दिसत नाही. अरे परवाची जखम त्याला आठवण राहत नाही, कारण की येणारी जखम नवीन तयार होत आहे. म्हणून या तयार झालेल्या जखमावर मलम लावण्याचं काम या राज्याचा दाळभद्री मुख्यमंत्री करत आहे. अरे शेतकऱ्यांचे जखमा आज परिपूर्ण या अंगावर आहेत. त्या शेतकऱ्याला आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणते की आम्ही 1 जुलै नंतर कर्जमाफी देऊ. तोपर्यंत शेतकरी मातीत जाणार आणि मातीत गेलेला शेतकरी हा कर्जमाफी मागण्यासाठी आज या राज्याच्या व्यवस्थेला संघर्ष करून आपल्या हक्कासाठी, कर्जमाफी मागणीसाठी लढाई लढत आहे. पण या राज्याची व्यवस्था शेतकऱ्यांना म्हणते की आम्ही 1 जुलै 2026 ला कर्ज माफ करू आणि समिती गठीत करू. उद्योगपत्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही समिती गठीत केल्या जात नाही, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठीत केल्या जाते. हेच या राज्याचं दुर्दैव आहे. यासाठी शेतकरी माती मोल होत आहे आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं घास सुद्धा या राज्यातली व्यवस्था भेटू देत नाही. जो शेतकरी जगाचा पोषणदा आहे तो शेतकरी आज मातीमोल झाला. त्या मातीमोल शेतकऱ्याला वाचवण्याचं काम राज्य सरकार आणि या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे, हे आवाहन करतो. शेतकऱ्यांना परिपूर्ण कर्जमाफ झालंच पाहिजेत आणि अतिवृष्टी जाहीर झालीच पाहिजेत, हे मागणी करतो. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.